पण ना आमची अख्खी फॅमिलीच कॉम्प्लिकेटेड आहे. ही अशी थोर परंपरा आहे अग्निहोत्री फॅमिलीची. ओके, तर तिथे तुला ही संजना भेटली आणि लगेच एवढी चांगली मैत्रीण सुद्धा झाली. हो, तिने खरंच मला खूप मदत केली. ती तोंडात बोट नको नका घालूस. तुला काय प्रॉब्लेम आहे? मला नाही आवडत. तुझ्या तोंडात घालते का मी? ओके, चल नाही घालत. आता ना ते मांडी असती ना तर फार मजा आली असती. ती लगेच म्हणाली असे की ती झाडाची फांदी तुझ्या अंगावर पडणं वगैरे हा निव्वळ योगायोग वाटत नाही, त्याच्या पाठीमागे नक्की काहीतरी काळबेरं असलं पाहिजे म्हणून. करेक्ट आहे, मला पण तसंच वाटतं. म्हणजे काय म्हणायचंय तुला? सई म्हणजे बघ ना, माझ्या अंगावर फांदी पडणं आणि त्याच रात्री त्या तलाठ्याने मला सांगणं की तुझ्या जीवाला धोका आहे, हा जरा जास्तच योगायोग आहे ना. नाही, पण तुझ्या जीवावर कोण उठलेलं असणार आहे? आय मीन कोण, का, कशासाठी? आय डोंट नो, शोधावं लागेल. जाऊ दे, सोडून दे ना. एका जमिनीसाठी कुठे एवढं सगळं? म्हणजे आपल्याला काय गरज आहे त्याची? सोडून दे. आपल्याला हे बघ, अरे आय मीन टू से की तुम्हाला काय गरज आहे ना या सगळ्याची? करेक्ट आहे, आम्हाला काय कमी आहे? From me? Excuse me? Thank you. चलो. तुला सांगू ताई, जमीन हा माझ्या दृष्टीनं महत्वाचा मुद्दा नाहीये. माझ्या आजोबांनी जे काही केलंय ते कुणालाच कसं माहिती नाही. बस त्यांच्या मुलांना सुद्धा माहिती नाही. त्यातली 2 मुलं तर आता कुठे आहेत हे कुणाला माहिती नाही. हे जे काही रहस्य आहे ना ते माझ्या दृष्टीनं ते खूप महत्वाचं आहे. हे सगळं मला सिडनी शेल्डनच्या कादंबरीत असल्यासारखं वाटतंय. आणि तू त्याचा नायक, सतत संकटात सापडणारा, आगाऊ, खोडसाळ. हो, पण आता मला वाचवायला कोणीच नाही. म्हणजे जी काही हिरोगिरी करायची आहे ती मला एकट्याला. एकला चलो रे. मला वाटते तुझी काळजी. And I don't want anything to happen to you. Are you serious? What are friends for? मित्र कशासाठी असतात ना. अच्छा, मित्र म्हणून then it's okay. मग नको काळजी करू. मेलो तर मेलो, जीव माझा. तुला काय प्रॉब्लेम? हो, मग मगाशी जेवताना मी पोट चाटत होते तेव्हा तुला काय प्रॉब्लेम होता?